तर त्यापी 6 चेंडू पैकीत पहिला चेंडू वाईट असणार आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर रोशन तांबाला नाव घेत नाही. या रोशनच्या बॅट मधून 2 षटकार आले. चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खबर बॉलच्या मधनं फटका चांगला, दावा सुद्धा चांगले मिळतील. बॉल जाईल सरळ जमीनला गुदगुल्या करत सीमा रेखा पार. फलंदाज रोशनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर पहिल्या P1च्या षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना तेजस 11 CSK हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हर्ष दक्ष 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बिनबाद अगदी पहिलं षटक महागडं फेकलं गोलंदाज धीरजनं तब्बल 23 धावा खर्च केल्यात. अगदी या दोन्ही खेळाडूंना लवकरात लवकर बाद करावा लागेल. ते दोन्ही खेळाडू जर 5 ओव्हरपर्यंत टिकून बसल्या तर मात्र 50 ते 60 धावा देखील उभारू शकतात. इतकी चांगली ताकद या दोन्ही फलंदाजांमध्ये. खालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खरं तर BCC चिंचवली आयोजनात आपण पाहिलं तर श्रीजांतली चेष्का यामध्ये याच कालापूरचा एक संघ म्हणून ओळखला जातो. आणि आपण जर पाहिलं तर शुभम नाईक यांचा संघ आपण पाहिलं एकता मोहपाडा संघानं खरं तर चिकनीचवाडी या क्रीडांगणावरती बदलापूरचा क्रीडांगण होता. आणि त्या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ एकता मोहपाडा संघ ठरला होता. परंतु आज तो खेळाडू या लीग मध्ये पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही. आणि त्याच्या नावावरती देखील एक त्या ठिकाणी मान ऑफ द सिरीजची कूलर आणि चमचमती ट्रॉफी राहिली होती. एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये 96 धावा आणि 6 विकेट त्याच्या नावावरती राहिला होता. आपण पाहतो फलंदाज लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. विष्णूला आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्टअप लेनचा चेंडू होता आणि त्यावरती फटका आला. दमदार चौकार. मानफम विष्णूचा आपण विचार केला तर सांगरूचा खेळाडू आणि रोशनचा विचार केला तर सारसई गावातील खेळाडू. दोन्ही खेळाडू इतके चांगले खेळतात की चांगल्या बॅटिंगच्या माध्यमातून एक चांगला बॅटल रंगतोय. शॉर्टअप लेनचा चेंडू पण आपण पाहतोय मॅच वाटतोय मिडल नाही आहे. पण पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक जरूर सज्ज असतील आणि एक जवालीन स्ट्रायकिंग रोटेट करण्यात काम करण्याचं गेलं फलंदाज विष्णूनं. आणि विष्णूचा विचार केला तर विष्णूच्या बॅट मधून देखील एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चेंडू पेस केले. त्यामध्ये 11 धावा त्याच्या बॅट मधून आहेत. पण तो रोशन मात्र थांबायला नाव घेत नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि एकंदरीत धावसंख्या दाफलकावरती पण पाहायला गेले तर 28 धावा दाफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज आपण पाहतोय विशालला पाहतोय मानफम बेलवलेचा खेळाडू आणि इथून चांगली कमबॅकिंगची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विशालला. शॉर्टअप लेनचा चेंडू पडल्यानंतर जास्त विसरी घेणारा बॉल होता आणि पंचांना आम्हाला दर्शवतील इट इज बाईट बॉल आणि 100 धावा ठिकाणी जोडली जाईल. 100 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 29 धावा दाफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड. या षटकामध्ये कमी धावा खर्च करावा लागतील कारण पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली. समोर फलंदाज रोशन चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. फर्स्ट लीग मध्ये शतरक्षक होता. अगदी सहजरितीनं एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर 30 धावा दाफलकावरती. दरोडा साहेब एकच सांगेन की आज माझा 15 दिवस आहे
पण तो रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार नाही आहे, परंतु माझ्याकडनं मी प्रयत्न करेल. कारण आमचा खरं तर आज 15 दिवस आम्ही सातत्याने समालोचन करतो. एकही दिवस आम्हाला विश्रांती नाही आहे. आणि आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज इतके चांगले आहेत की चांगले फटकेबाजी करतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जितक्या वेगाने आला त्याच्या 2 पटीच्या वेगाने चेंडूला फेकून दिलाय सरळ फाईन क्षेत्रामध्ये. आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर ठोकलाय. 6 धावांसाठी. फलंदाज विष्णूच्या बॅट मधून एक षटकार तर आलाय. चांगली धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. आपण पाहिलं 36 धावा फलकावरती. चांगल्या बॅटल रंगलाय लेफ्ट आणि रायटीचा. हे दोन्ही फलंदाज इतके चांगले आहेत की रायगड प्रीमियर लीग गाजवत असताना तुम्हाला दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. खरं तर आपण पाठीमागचा सामना पाहिला. माथेरान रायडर या टीमनं तो सामना जिंकत असताना तब्बल विकेटगड प्रीमियर लीग 2024 मध्ये देखील माथेरान रायडर टीमनं चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. आणि त्या संघामध्ये आपण पाहिला बाबेश निलगुडा देखील होता, भरत देखील होता. त्यानंतर बाबेश निलगुडाची छोटा बंधू अक्षय देखील आपण पाहिला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहायला गेला त्या लेग मध्ये. परंतु यावेळेस आपण पाहतो बाटची हलकी गडा आणि फलंदाज बाद. पहिल्या धक्का लागत असताना रोशनच्या माध्यमातून हर्ष दक्ष 11 संघाला फलंदाज रोशन बॅक टू द डगआउट. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक इन वरती
विष्णूला पाहतो आणि विष्णू मात्र या ठिकाणी थांबायला नाव घेत नाही. विष्णूचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून दाबी आपण 2 चौकार 1 षटकार तर जरूर पाहिला. सलामीवीर लावला आणि काम या टीमकडनं सलामीवीर करतोय त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना फलंदाज आपण पाहतो विष्णू, गोलंदाज गणेश वरती देखील हल्ला चढवले जातात. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता करत असताना आपण पाहिला विष्णूला आणि या ठिकाणी विष्णूने कमबॅकिंगची गोलंदाजी करायला सुरुवात केली. 3रं षटक थोडंसं या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे, कारण पहिला चेंडू वाईट फेकला, 2ऱ्या चेंडूवरती एकाला चौकार, 3रा चेंडू डॉट आला. स्लो गतीचा बॉल आपण पाहिला. चेंज ऑफ द पेस आपण पाहिलं तर मिड विकेट डिव्हिजन मध्ये शतरक्षक होता त्यांच्याकडनं झाली या चूक. चेंडू होईल फरार 4 धाब्यांसाठी. आणखीन एक येईल या फलंदाज विष्णूच्या बॅट मधून चौकार. C SK एकच सांगेन, या धाबा कुठेतरी तुम्हाला वाचा लागतील, कारण म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये धाबा आणि आयुष्यामध्ये पैसा किती आला तरी देखील माणूस कधी समाधानी नसतो. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय तेजस 11C SK हा संघ थोडासा खरा प्रदर्शन दाखवतोय. आणि या ठिकाणी पण पाहिलं तर खोल्या टप्प्याचा चेंडू होता, फक्त बॉलला दिशा दिली आणि 2 धाबा ठिकाणी ईद असताना फलंदाज विष्णूच्या बॅट मधून आपण पाहतोय. खरं तर रोशनला लवकर बाद केला, त्यानंतर आपण पाहतोय विष्णू थांबायला नाव घेत नाही. विष्णूच्या बॅट मधून एकंदरीत या चांगल्या धाबा पाहायला मिळतात. या धावसंख्येत अफलकावरती पाहिला तर 48 धाबा अफलकावरती. एक बाद प्रथमतः बॅटिंग करत असताना हर्ष दक्ष 11 संघ. शटअप लेनचा चेंडू बॅटची वरची गडा, एसटी रक्षकांना झाली चूक आणि या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची संगता करत असताना गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. ही चूक तुम्हाला कुठपर्यंत महागडी ठरू शकते, येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. कंबा केलं तर गोलंदाज गणेशला, तर तो यष्टी रक्षणानं केली आहे चूक. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो जातं ना कॅचेस विन द मॅचेस, आणि या ठिकाणी यष्टी रक्षकानं चूक केली आहे. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक होते. 1 बाउंस ओव्हर द रोक, मिळतील धाबा. तीन षटक या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतोय एक बाद 52 धाबा अफलकावरती. पहिलं षटक 23 राहिलं, 2रं षटक 14 राहिलं आणि 3रं षटक गोलंदाज आपण पाहिलं गणेश, तर त्यांना कंदाज सतीश बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज कॅन्डिडेट नंबर 3 वरती आलं नरेशला आपण पाहतो मानफॉर्म ओव्हरचा खेळाडू. शटअप लेनचा चेंडू फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टीपला जाईल का, तर तो यष्टी रक्षकाने वेगानं चेंडू खाली आले, टीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज नरेशचा खेळ. बाग गाव
पाहिलं तिथून 2 धक्के लागत असताना अर्षदक्ष 11 या संघाला प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिले गेले तर अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करत असताना मात्र कौतुक करावं रोशनचं आणि विष्णूचं. रोशनने देखील एक नामांकित केली गेली 6 चेंडू त्यामध्ये 17 धावा 2 षटकाराचा समावेश आणि एक चौकाराच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि आपण पाहिलं तर कॅन्डिडेट नंबर 4 वरती 9 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. दत्ता लोबे मानफम लोबेवाडी टीमचा खेळाडू कौशल विभागातील या खेळाडूने देखील अनेक रणांनी गाजवल्यात. अगदी वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलूची भूमिका सातत्याने त्यांनी पार पाडली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु आता सध्या आपण पाहतोय हर्ष दक्ष 11 या संघाने खेळत असताना कॅन्डिडेट नंबर 4 वरती आलं. स्लोवर गतीचा बॉल आपण पाहतो फक्त बॉलला दिशा दिली आहे फाईन क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 2 3 द बाउन्स ओव्हर द रॉक मिळतील धावा 4. आपल्या नावाचा परिचय दिसणारा फलंदाज आपण जर पाहिलं तिथून फलंदाज दत्ता लोबीच्या बाट मधून एक चौकाराला एकंदरीत धावसंख्या दाखल आपण पाहिले गेले तर 56 धावा दफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या षटकामध्ये थांबावं लागेल गोलंदाज 36 ला. आणि ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं कमबॅकिंग गोलंदाज करत असताना बाची टोईंग एज फर्स्ट स्लिप मध्ये टीपला जाईल आणि संपवला फलंदाज दत्ता लोबीचा गेम बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये कॅन्डिडेट नंबर 5 वरती विनोदला आपण पाहतो मनफम आंबेवाडीचा खेळाडू. पण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने टाकत असताना गोलंदाज 36 आपण पाहतोय कमबॅकिंगची गोलंदाजी राहिली गेली. तब्बल पहिल्या चेंडूवरती विकेट आली दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार पाहिला त्यानंतर इतका जवाब पत्तर देत असताना गोलंदाज 36 लगेचच विकेट बाहेर आणले दत्ता लोबीची. आता विनोदला आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवत्या गोलंदाज 36 चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू फेकला जातोय फटका फसला फाईन क्षेत्रामध्ये आपण पाहतो आणखीन एक जैल टीपला जातोय या ओव्हरमध्ये लागणारा हर्ष दक्ष 11 संघाला दुसरा तिसरा धक्का फलंदाज विनोद बॅक टू द आउट. थँक्यू. आपण पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाज 36 कमबॅक जरूर करून दिला. 3 षटकामध्ये जबरी मार दिला फलंदाज विष्णूनं. परंतु आता विष्णूला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं जात आहे. लोवर फुलटाचा बॉल आपण पाहतो समोर लॉफ केला. लंगाफला शतरक्षक आहेत लंगांवरून भरपूर वेगाने येतील. आपण पाहिलं तर शतरक्षक होते तिकडे एक्सवाइज आणि त्याच्या माध्यमातून चांगली फेल आणि पाहता पाहता 2 धाबा ठिकाणी कंप्लीट आहे. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची दर्शक पण पाहिली गेली 4 बाद 58 धाबा दफलकावरती ठोके दिले.
चौथ्या षटकामध्ये कमबॅक केलं सतीशने, त्यामध्ये 3 विकेट आणि 6 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी राहिली गोलंदाज सतीशची, परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण धावसंख्या इतकी चांगली पाहायला मिळते. 58 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 गड्याच्या नुकसानात 4 गडी गारद झालेत. आपण पाहतोय हर्ष दक्ष 11 संघाचे विशालला आणलं गेलं. खरं तर 5वं षटक आणि दुसरं षटक टाकलं होतं P2चं आणि तोच विशाल बॉलिंग ट्रॅकवरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लोगरचं षटक आहे. समोर फलंदाज विष्णूला आपण पाहतोय. हा विष्णूचा खरं तर दबाव आहे, कारण त्याच्या बॅटमधून एकंदरीत चांगली धावसंख्या आपण पाहिली गेली. विचार केला तर 4 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 धमाका षटकार देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. विशालला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल, कारण धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळते. पण आपण पाहतोय 60 धावा दफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. एकंदरीत ही चेंडू कुठेतरी कमी फेकाव्या लागतील. गोलंदाज विशाल ऑन बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 13 खेळाडू. पंच या ठिकाणी मला सांगत असताना खरं तर पंचांचं देखील कौतुक करावं तेवढं फारसं कमीच, कारण 13 खेळाडूला इतकं मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवणं म्हणजे खरं तर एक जबाबदारी कशी पेलावी. तर मात्र पंचांच्या भूमिका तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य पंच तुम्हाला पाहायला मिळतील तारंगे सर आणि त्यांच्या कोरंगळे सर हे तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू फेकले जातात सातत्याने. 3 चेंडू या ठिकाणी व्हाईट फेकले गेलेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवात चांगली गेली आहे, परंतु शेवट कसा होईल हे देखील पाहावं लागेल. हर्ष दक्ष 11 संघाचं 61 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅट पासून लांब ठेवले जातात. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. गोलंदाज विशालच्या माध्यमातून मात्र मोठा फटका या ठिकाणी येत नाहीये. फलंदाज विष्णूच्या बॅट मधून आणि प्रयत्न ते जरूर करेल. लोवर फुलटाचा बॉल त्यावरती केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय सरळ आमच्या व्यासपीठाच्या वरनं A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकला विष्णूनं. षटकार. या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये चेंडू हरवला, फुटला, ब्रेक झाला तरी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल लक्षात असू द्या. आणि या स्पर्धेचा एक नियम आहे की कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस सुपर असणार ना, या सुपर असणारा. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज विष्णूच्या बॅट मधून एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करत असताना आपण पाहतो. फलंदाज विष्णूला आपण पाहतो. बॅटची आपण पाहिलं वरची गेड आपण पाहिलं तर फर्स्ट टीममध्ये शतरक्षक होतं, चांगलं फील्ड पाहायला मिळाला. परंतु स्ट्राईक रोटेड करण्याचं काम केलं फलंदाज विष्णूला. परंतु स्ट्राईक एंडवरती आता किरणला आणलं जातं, कारण किरण कॅन्डिडेट नंबर 6 वरती आलात. अगदी त्याच्या बॅट मधून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. तर संख्या दफल करतो फक्त आपण पाहिली गेली तर या 7च्या मदतीनं पण पाहिले गेले तर स्कोर ऑन द बोर्ड 68 धावा फलकावरती आपण पाहतोय 4 गडी गारद झालेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम हर्ष दक्ष 11 संघ, परंतु शेवटचा षटक या ठिकाणी चालू असताना गोलंदाज विशालला आपण पाहता. लोवर फुलटाचा बॉल होता,
मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. थोडीशी फंबल तुम्हाला पाहायला मिळाली परंतु बॅकअप चांगला आणि या ठिकाणी 2 धाबा ठिकाणी पूर्ण करत असताना तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज बाद होईल. किरण बाग टू आउट. भारतामधला शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील हे देखील पाहावं लागेल. कारण अद्याप आपण पाहतो 70 धाबा कंप्लीट झाल्यात. 5 गडी गारद झालेत. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. लंगन रिझन मधून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वेगाने आलं आणि चेंडूची उचलफेक करतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले. फलंदाज होईल आणखीन एक बाद आपण पाहतो. या ठिकाणी 6 फलंदाज बाद झाले. प्रथमतः बॅटिंग करत असताना हर्ष दक्ष 11 संघ जाऊन पोहोचलाय. 7 गडी गारद 71 धाबा येणारे 30 चेंडू 72 धाबांचं